पिंपरी चिंचवडकरांसाठी कळीचा मुद्दा म्हणजे अनधिकृत बांधकामं। खरं तर ही बांधकामं नियमित करण्याचं आश्वासन आतापर्यंत अनेक नेत्यांनी दिलं। मुख्यमंत्र्यांनीही या निवडणुकांआधी या आश्वासनाची री ओढली, पण आता नगरविकास खात्यानं काढलेल्या आदेशानं पिंपरी चिंचवडकर काळजीत आहेत। या पिंपरी चिंचवडमध्ये एकही या ठिकाणचं बांधकाम हे अवैध राहणार नाही। ही सगळी बांधकामं आम्ही नियमित करू आणि जो गरीब माणूस आहे ज्यांनी या ठिकाणी कामाच्या पैशातनं आपली घरं विकत घेतली आहेत त्यांना निश्चितपणे नियमित करण्याचं काम केलं जाईल। महापालिका निवडणुकीआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनधिकृत बांधकामं नियमित करण्याचं आश्वासन दिलं, पण पिंपरी चिंचवडकरांना अनेक नेत्यांकडून केवळ आश्वासनाचं गाजरच मिळत गेलंय। मुख्यमंत्र्यांनाही त्यांच्या आश्वासनाचा विसर पडलाय। नगर विकास खात्यानं आता नव्याने अध्यादेश काढत अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त करण्याचे आदेश काढलेत, त्यामुळे सर्वसामान्य जनता हवालदिल झाली आहे। स्वतः देशाचे पंतप्रधान म्हणतात की 2020 पर्यंत या देशातला एकही नागरिक स्वतःच्या घराशिवाय राहणार नाही, आणि आज जर ही अशी घोषणा करत असतील, ज्यांनी स्वतःची घरं एक पैसा जमा करून बांधली ती जर तुम्ही जमीनदोस्त करत असाल तर कसं तुम्ही पूर्ण करणार असाल ही भूमिका? सरकारच्या या आदेशानं आधीच मेटाकुटीला आलेले आंदोलनकर्तेही आता पुरते हतबल झालेत। आता शासन सांगतायत की हे सगळं वेबसाईटवर टाका म्हणून, परंतु हे त्याच्या अगोदर जर वेबसाईटवर टाकलं गेलं असतं, त्याच्या अगोदर वर्तमानपत्रामध्ये जाहिरात दिल्या गेल्या असत्या, त्याच्या अगोदर जर नागरिकांचं प्रबोधन झालं असतं तर कदाचित ही बांधकामं झाली नसती आणि अशा पद्धतीचा हा गंभीर प्रश्न निर्माण सुद्धा झाला नसता। आता नव्या आदेशानं पिंपरी चिंचवडकरांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे। एकूणच काय तर अनधिकृत बांधकामं नियमित करण्याचं मुख्यमंत्र्यांनी केवळ गाजरच दाखवलं हे नक्की। कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।